अ, नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुदर्शन पंडित. मी कन्सल्टंट हिमॅटॉलॉजिस्ट, हिमॅटॉन्कॉलॉजिस्ट आणि बीएमटी फिजिशियन म्हणजे रक्तविकार तज्ञ आहे. माझी ओपीडी सध्या साय स्क्वेअर मुंबई नाका येथे आहे. मी आपल्याला रक्ताचे कॅन्सर जे ब्लड कॅन्सर आहे त्याबद्दल मी मिथ्स अँड फॅक्ट्स म्हणजे गैरसमज याबद्दल थोडी माहिती देऊ इच्छितो. ब्लड कॅन्सर जसं की सगळ्यात मोठा लोकांमध्ये भ्रम असतो का ब्लड कॅन्सर हा संसर्गजन्य आजार आहे. तर हे तुम्हाला मी सांगू इच्छितो की कॅन्सर हा संसर्गजन्य आजार बिलकुल नाही आहे. हा काही ट्युबरक्युलोसिस किंवा एखादं रेस्पिरेटरी इन्फेक्शन नाही आहे, हा कॅन्सर आहे. हा कधीही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गजन्यरित्या तो दुसरीकडे पसरत नाही. ठीक आहे. प्रामुख्याने आपल्याला जाणून घेतलं पाहिजे का कॅन्सर कशामुळे झाला आहे. तर आपल्या शरीरात आपल्या सेल्समध्ये डीएनए असतात. डीएनए मध्ये काही म्युटेशन झाले, आपल्या बॉडीमध्ये काही म्युटेशन झाले का ते सेल्स अनियंत्रितपणे वाढतात व आपल्याला कॅन्सर होऊन जातो. तर हेच म्युटेशन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. त्यामुळे हे सगळ्यात मोठं मिथ आहे का कॅन्सर हा संसर्गजन्य आजार आहे. तर मी सांगू इच्छितो की कॅन्सरचा पेशंट जरी असला तर त्याला हात लावला किंवा त्याच्या काही वस्तू वापरल्या किंवा त्याची काही सेवा केली तर कधीही हा कॅन्सर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गजन्यरित्या पसरत नाही. ठीक आहे. आता पुढचं सगळ्यात मोठं मिथ आहे किंवा सगळ्यात मोठा गैरसमज आहे कॅन्सर बद्दल का मी काही करत नाही, मी स्मोकिंग करत नाही, मी ड्रिंक करत नाही किंवा मला कसलं व्यसन नाही, तर मला ब्लड कॅन्सर होणार नाही. तर परत मी तुम्हाला सांगू इच्छितो की ब्लड कॅन्सर जे असतात ते आपल्या बॉडीमधले म्युटेशन्समुळे होतात. तर याला काही स्मोकिंग, ड्रिंकिंग याचा त्याच्याशी काही रिलेशन नाही. हे म्युटेशन कधीही कोणालाही आणि कुठल्याही वयात होऊ शकतात. लोकांना असंही वाटतं की मी आता लहान मुलांना होत नाही किंवा खूप जे कॅन्सर आहे ते खूप ओल्ड व्यक्तींना होतं किंवा 50-60 नंतरच होतं. तर हे सगळं पूर्णपणे चुकीचं आहे. हे जे आपल्या शरीरातल्या जे डीएनए मध्ये जे बदल होतात, जे म्युटेशन्स होतात, ते कुठल्याही वयात होऊ शकतात, कोणालाही होऊ शकतात आणि असं नाही का ते गरीब श्रीमंत पण बघत नाही, ते कधीही कोणालाही माणसाला होऊ शकतात. तर असं नाही का 2 वर्षाच्या मुलाला पण माझ्याकडे पेशंट आहे, जे 1 वर्ष 2 वर्षाची मुलं आहे आणि असेही माझ्याकडे पेशंट आहे ते 80-90 वर्षाचेही आहे. तर हे सगळ्यात मोठे मिथ आहे का ब्लड कॅन्सर हे एज बाउंड असतात, म्हणजे या पर्टिक्युलर वयाच्या माणसांनाच ब्लड कॅन्सर होतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे कधीही कोणत्याही माणसाला होऊ शकतात. बाकीचे जर मिथ आहे का समजा ब्लड कॅन्सर वाल्या पेशंटला जर रक्त दिलं तर दुसऱ्याचं रक्त त्याने घेतलं तर त्याच्यामुळे ब्लड कॅन्सर होऊ शकतो. तर हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. कारण जे पण रक्त आपण जे ट्रान्सफ्यूज करणार आहे, जे देणार आहे ते आपण टेस्ट करूनच देणार आहे. जे रक्त ट्रान्सफ्युजन आहे, ब्लड ट्रान्सफ्युजन कधीही कोणालाही रक्ताचा कॅन्सर होत नाही. उलट अशा ज्या रक्ताच्या कॅन्सरच्या पेशंटला खूप सारं रक्त द्यावं लागतं, प्लेटलेट द्यावं लागतात. तर अशा लोकांसाठी आपण व्हॉलंटरी ब्लड डोनेशन करून त्यांच्यासाठी आपण ते रक्त देऊन त्यांना त्या कॅन्सर पासून मुक्त करण्यासाठीचे जे प्रयत्न आहे ते केले गेले पाहिजे. धन्यवाद.